प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पृथ्वीवरील प्रेषित कार्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळी वरदानं आणि कृपादानं दिली. त्यातील शारीरिक स्वरूपाची जी वरदानं होती ती म्हणजे आंधळ्यांना डोळे देणं, बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देणं, मुक्यांना वाचा देणं, कुष्ठरोग्यांना शुद्ध करणं, मृतांना जिवंत करणं, कुबड्यांना सरळ करणं, आजारी असलेल्यांना स्पर्श करून बरं करणं, अशा प्रकारची वरदानं त्याने दिली. त्यापैकी एक वरदान आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला आंधळ्या व्यक्तीचं नाव सांगितलं जात नाही, परंतु संत मार्कच्या शुभवर्तमानानुसार आपल्याला ठाऊक आहे की ही आंधळी व्यक्ती म्हणजे बार्तिमय. तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेच्या बाजूला बसून भीक मागत बसला होता, रस्त्याच्या कडेला बसला होता. 3 गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो आंधळा होता, दुसरी गोष्ट म्हणजे तो भीक मागत बसलेला, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो रस्त्याच्या कडेला बसलेला. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रवेश करत असतो तेव्हा ह्या 3ही बाबतीत बदल घडून येत असतो. आणि तो कसा टप्प्याटप्प्याने घडत गेलेला आहे ते संत मार्कने आणि संत लूकने आपल्यासमोर सादर केलेलं आहे. शुभवर्तमानकार सांगतात की येशू येरिहो जवळ आला आणि त्या ठिकाणी त्याला हा बार्तिमय म्हणा हा आंधळा भिकारी भीक मागत असलेला दिसला. आणि मग त्या भिकाऱ्याने देखील चौकशी केली की कसला गलबला चालू आहे. कोणीतरी त्याला विचारलं की येशू नाझरेतकर जवळून जात आहे. त्याच्याकडे डोळे नव्हते, त्याच्याकडे बोलण्याची शक्ती होती, ऐकण्याची शक्ती होती. म्हणून डोळे नसल्याबद्दल तो कुरकुर करत नाही, परंतु ओठांचा वापर, कानांचा वापर करतो आणि प्रार्थना करायला सुरुवात करतो. म्हणजे नुसतेच शारीरिक वरदानं त्याने वापरलेली नाहीत, तर त्याच्याकडे असलेलं आध्यात्मिक वरदान देखील त्या ठिकाणी त्याने वापरलेलं आहे. त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली की हे प्रभू येशू ख्रिस्ता माझ्यावर दया कर. अहो दाविदाचे पुत्र येशू माझ्यावर दया करा. अशा प्रकारची मनापासून निघालेली प्रार्थना. परंतु अडथळे काय कमी असतात. लोकांनी त्याला गप्प राहण्यासाठी सांगितलं, परंतु तो अजून मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. अहो मुंगीच्या पावलांचा आवाज परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो, तर इथे माणसाची आर्त किंकाळी त्याच्या कोमल हृदयापर्यंत जाऊन धडकणार नाही का? आणि नेमकं तसंच झालं. येशूने ते ऐकलं. येशूने त्यांना सांगितलं त्याला बोलवा, आणि तो आपलं वस्त्र टाकून येशूकडे धावत आला. ते वस्त्र कसलं प्रतीक होतं? ते वस्त्र त्याच्या भिकारीपणाचं प्रतीक होतं. त्याने ते वस्त्र टाकून तो आलेला आहे, म्हणजे आता त्याच्या अंतःकरणामध्ये एक आशा उत्पन्न झालेली आहे की ज्या वेळेला दाविदाचा पुत्र किंवा मशिहा येईल तेव्हा तो आंधळ्याचे डोळे उघडील असं माझं शास्त्र सांगतं. आता तर माझ्या डोळ्यांसमोर माझा उद्धारक, माझा मशिहा उभा आहे, त्याच्या भेटीसाठी मी तळमळत आहे, हे त्या कृतीमधून दिसलेलं आहे. आणि मग तो जवळ येताबरोबर त्याला विचारण्यात आलं की तुला काय हवं आहे? तुम्ही सहज विचार करा, आंधळा माणूस, समोर तर मशिहा उभा, मग तो काय मागणार आहे? त्याने डोळे मागितले. परंतु लूकच्या शुभवर्तमानात काय सांगितलं आहे बघा, प्रभूजी मला दृष्टी यावी, आणि नुसती दृष्टी यावी एवढाच शब्द नाही, मला पुन्हा दृष्टी यावी. ह्याचा अर्थ अगोदर तो जन्मापासून आंधळा नव्हता, त्याची दृष्टी होती, परंतु काही कारणास्तव ती दृष्टी गेलेली. त्याने जीवनाचा आस्वाद अगोदर घेतलेला, आता पुन्हा एकदा त्याला आस्वाद घ्यायचा होता. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला तो सांगत आहे मला पुन्हा दृष्टी यावी. आणि मग येशू त्याच्या डोक्यावर हात ठेवतो, त्याला ताबडतोब दिसायला लागतं आणि त्याला सांगितलं जातं की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे.
कुठे आला हा विश्वास? त्याच्या प्रार्थनेमध्ये, वस्त्र टाकून उठण्यामध्ये, येशूला प्रभूजी असं उच्चारण्यामध्ये, त्याच्यापुढे आपली मागणी मांडण्यामध्ये त्याचा विश्वास दडलेला आहे. आणि मग 3 गोष्टी घडलेल्या आहेत. तो आंधळा होता, आता डोळस झाला. तो भिकारी होता, आता शिष्य झाला. तो वाटेच्या बाजूला बसलेला, आता तो रस्त्यावर चालू लागला, म्हणजे 4 चौघांसारखं जीवन जगू लागलेला आहे. आपण चिंतन करायचं की माझ्या जीवनात कोणकोणत्या प्रकारचं अंधत्व आहे. कोणकोणत्या बाबतीत मी भिकाऱ्यासारखं जिकडे तिकडे काही अपेक्षा करत फिरत असतो. मला सर्वांनी चांगलं म्हणावं, माझी स्तुती करावी, माझं नाव घ्यावं, माझं कौतुक करावं. आपण कधीकधी अशा प्रकारची भीक मागत फिरत असतो. आणि मग बऱ्याच वेळेला आपण रस्त्याच्या कडेला बसलेलो असतो, मुख्य प्रवाहात आलेलो नसतो, येशूचे शिष्य झालेलो नसतो. ती कृपा मिळावी म्हणून परमेश्वराकडे विशेष आशीर्वाद मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो.